वेलकम टू अर्णवी प्रांजल्स किचन। आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत। त्यासाठी मी ते 2 किलो गाजरे घेतलेली आहेत बघा। अशा पद्धतीने मी स्वच्छ धुवून घेतलेली गाजरे, स्वच्छ धुवून अशा पद्धतीने इथे मी खिसून घेतलेले आहेत बघा। इथे मी 2 गाजरे ठेवलेले आहेत, तुम्हाला दाखवते मी खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतले आहेत। अशी मी खिसणी घेतलेली होती, ते खिसून घेतलेले आहेत। अशा प्रकारे मी दोन्ही गाजरे राहिलेली ती पण खिसून घेतलेली आहेत बघा। छान असं लांब खिस पडलेला आहे याचा। आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। मी या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे। हा खिस पातेल्यात काढून घेणार आहे। इथे मी पातेल्यामध्ये बघा खिस घातलेला आहे। आता आपण याच्यामध्ये साखर घालणार आहे। मी ते 2 किलो गाजराला 1/2 किलो साखर घेतलेली आहे बघा। इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा प्रमाण साखरेचं। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर जास्त घाला, कमी गोड आवडत असेल तर कमी घाला साखर। आणि आता इथे मी दूध घालणार आहे याच्यावर। साई असेल तर तुम्ही साई पण घाला याच्यामध्ये। दूध घेतले, 1 ग्लास दूध घेतलेलं आहे बघा। दुधाचं पण प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी पातेलं बघा गॅसवरती ठेवलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये। व्यवस्थित साखर सगळी याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। इथे बघा मी साखर सगळी हलवून घेतलेली आहे याच्यामध्ये। साखरेला पाणी सुटायला लागलेलं आहे। गॅस हा फास्टच ठेवलेला आहे मी, कारण आता जास्त पाणी सुटणार आहे। साखर आपण 1/2 किलो घातलेली आहे आणि दूध पण घातलेलं आहे। आता हे पूर्ण पाणी आपण काय करणार आहे, आटवून घेणार आहे साखरेचं ते दूध। दूध तुम्ही उकळून परत गार करून घ्यायचं आहे। गरम दूध घालू नका, थंड करूनच दूध घालायचं याच्यामध्ये। बघा तुम्ही इथं पाणी खूप सुटलेलं आहे बघायला साखरेचं। आता हे पूर्ण पाणी आपण काय करणार आहे, आटवून घेणार आहे। असं अधूनमधून असं हलवून घ्यायचं आहे, कारण खाली लागलं नाही पाहिजे। पाणी आटत आले की सतत हलवायचं आहे। आता पाणी याच्यामध्ये तरी नाही हलवलं तर चालतंय, पण पाणी जेव्हा आटायला लागेल तेव्हा एकसारखं हलवत राहायचं आहे। आता याला एवढं पाणी सुटलेलं आहे तर साधारणतः 1/2 तास लागणार आहे पाणी आटायला बघा। एकदम पूर्णपणे पाणी काय करायचं, आटवून घ्यायचंय। इथे बघा 1 पाऊण तास झालेला आहे। मी तुम्हाला 1/2 तास सांगितलं होतं, पण 1 पाऊण तास झालेला आहे इथं। आणि मी हलवा थोडा खाऊन बघितला की गोड आहे की नाही कसा। नंतर मी 1 अर्धी छोटी वाटी मी साखर याच्यामध्ये घातलेली आहे। तुम्ही खाऊन बघा आणि नंतर कमी गोड वाटत असेल तरी साखर वरून परत घातली तरी चालते। आता याच्यामध्ये बघा थोडं पाणी अजून राहिलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये काय घालणार आहे, वेलची पावडर घालणार आहे। वेलची पावडर मी याच्यामध्ये साखर घालून ही बारीक करून घेतलेली आहे वेलची। तुम्ही बिन साखर घालता पण बारीक करून घेतली चालेल। मी साखर का घातले, कारण पटकन बारीक होते साखर घातल्यामुळे। वेलची पावडर हलवून घेतली आहे चांगली याच्यामध्ये। आता आपण घालणार आहे याच्यामध्ये तूप घालणार आहे। तूप ही घाला याच्यामध्ये, हलव्यामध्ये तूप घालायचंच आहे। तूप घातल्यावर कसा छान लागतोय हलवा। साधारणतः मी ते 5 ते 6 चमचे तूप घातलेलं आहे बघा। इथे हलवा छान शिजलेला आहे, मऊ पण झालेला आहे बघा। एकदम चांगला शिजला, मऊ झाला की मग काय चांगला छान लागतोय खायला। आता याच्यामध्ये आपण घालणार आहे बारीक काप करून घेतलेले काजू आणि बदाम। काजू बदाम तुम्ही कमी जास्त केलं तरी चालतंय। आता मी याच्यातील पूर्णपणे काय करणार आहे, पाणी हे आटवून घेणार आहे। पाणी पूर्ण आटवून घ्यायचं। काय होतं, पाणी राहिले की होते
खराब होतो आणि पाणी पूर्ण आटून घेतले काय जास्त टिकतो. इथे बघा हलव्यातील पूर्ण पाणी असं आटलेलं आहे बघा, अजिबात पाणी राहिलेलं नाही. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण पाणी आटवून घ्या, म्हणजे हलवा जास्त दिवस टिकतो, खराब होत नाही, त्याला भुराबिरा येत नाही. तुम्ही जर पॅक डब्यामध्ये ठेवला भरून तर त्याला भुरा येऊ शकतो, म्हणून असं पाणी पूर्ण असं आटवून घ्यायचं याच्यामध्ये. आता आपला हलवा तयार आहे. आपण गॅस बंद करूया. पाणी कसं आटत आलं ना हलव्यातील, गॅस बारीक करायचा, सुरुवातीला फास्ट ठेवायचा आणि पाणी कमी झालं की मग गॅस बारीक करून असं हलवत राहायचं सतत, नाहीतर हलवा काय होतो खाली. ते आता आपला हलवा तयार आहे बघा. कलर पण खूप छान आलेला आहे, छान मऊ असा झालेला आहे, शिजलाय पण छान. जरा जास्त वेळ लागतोय हलव्याला, पण खाताना छान लागतोय जरा. इथे बघा अशा पद्धतीने आपला हलवा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की अशा पद्धतीने हलवा करून बघा आणि कसा होतोय ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.